व्याड येथील विवाहितेवर खाली पाडून केला अत्याचार, आरोपीकडून जीवे मारण्याची ही धमकी। रिसोड पोलीस स्टेशन डायरीत नोंद। फिर्यादीवरून तालुक्यातील व्याड येथील स्थानिक परिसरात एका 25 वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार ती शौचालयासाठी बाहेर गेली असताना परत येत असताना शामराव अशोक बोरकर वय वर्ष 30 आरोपीने तिचा पाठलाग केला। योग्य संधी साधून आरोपीने तिचे तोंड दाबून तिला खाली पाडलं आणि तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले। दरम्यान पीडितेने त्याला विरोध केला, मात्र तिच्या विरोधाला न जुमानता त्याने त्याचा डाव साधला व घटनेनंतर आरोपीने पीडित महिलेला धमकावलं। ही बाब कोणालाही सांगितल्यास तिच्या पतीला व मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। पीडित महिलेने धाडस दाखवत संबंधित रिसोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी विविध कलम अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास ठाणेदार रामेश्वर चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला। आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असून वृत्त देईपर्यंत आरोपीला अटक करण्यात आली नव्हती। लवकरच त्याला अटक केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। प्रतिनिधी रामकृष्ण कोकाटे, रिसोड, वाशिम, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।